नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रेम पूर्ण झालं की गोष्ट संपते असं म्हणतात, पण ज्या गोष्टी कधी पूर्ण होतच नाहीत त्यांचं काय? आज आपण अशाच एका वळणावर उभे राहणार आहोत, जिथे दोन जीव शेवटचे भेटले होते. आजची आपली कथा आहे ती शेवटची भेट. ठरल्याप्रमाणे ते दोघे त्याच कॉफी शॉपच्या कोपऱ्यातल्या टेबलावर बसले होते. बाहेर पाऊस नुकताच थांबला होता, पण हवेत एक वेगळाच गारवा होता की कदाचित तो गारवा त्यांच्या संवादात होता. तो तिच्याकडे बघत होता आणि ती समोरच्या कॉफीच्या कपाकडे. आज तिच्या डोळ्यात ते नेहमीच काजळ नव्हतं. कदाचित तिला माहित होतं की आज ते विरघळणार आहे. ते दोघे कधी तासनतास बोलायचे, पण आज शब्दांनीही जणू सुट्टी घेतली होती. मग त्याने शांतता तोडली. विचारलं की खरोखरच हे शेवटचं आहे? तिने नजर वर केली. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण एक प्रकारची हतबलता होती. ती हळूच म्हणाली, समीर, कधी कधी परिस्थिती प्रेमापेक्षा मोठी होऊन जाते. किती विचित्र असतं ना, आपण आयुष्यभर सोबत राहण्याचा अनावाखा घेतो आणि एका क्षणात परिस्थिती नावाचा शब्द सगळं संपवून टाकतो. त्याला तिला खूप काही सांगायचं होतं. त्याला सांगायचं होतं की तुझ्याशिवाय येणारा प्रत्येक रविवार रिकामा असेल. त्याला सांगायचं होतं तुझ्या आवडीचं गाणं रेडिओवर लागलं की त्याच्या काळजात धडधडेल. पण तो फक्त शांत राहिला. तिने तिचा हात हळूच त्याच्या हातावर ठेवला. तो स्पर्श शेवटचा होता. तिच्या हातात तो उबदारपणा आजही त्याला आठवतो. ती म्हणाली, आपण एकमेकांना विसरायचं वचन नाही देऊ शकत, पण एकमेकांशिवाय जगायचा प्रयत्न नक्कीच करू. तो हसला, पण त्या हसण्यामागे किती वेदना होत्या हे फक्त त्यालाच माहित होतं. ते दोघे कॉफी शॉपच्या बाहेर आले. रस्ता ओलांडताना ती नेहमी त्याचा हात पकडायची. आज ती थोडी लांबूनच चालत होती. रिक्षा आली. ती रिक्षात बसली. रिक्षात वेळ घेतला आणि ती मागे वळून बघत राहिली. यावर मला काही ओळी आठवल्या. हातातला हात सुटताना शब्द मात्र ओठांवर चढले होते. हातातला हात सुटताना शब्द मात्र ओठांवर चढले होते. डोळ्यात दाटले होते आभाळ, पण अश्रू मात्र तिथेच गोठले होते. ती शेवटची भेट असेल, ती भेट शेवटची असेल हे कदाचित दोघांनाही ठाऊक होतं. म्हणूनच की काय त्या दिवशी काळाचं चक्रही थोडं रेंगाळलं होतं. तो तिथेच उभा होता. पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण यावेळी तो फक्त आभाळातून नाही तर त्याच्या डोळ्यातूनही बरसत होता. ती शेवटची भेट त्यांचं नातं संपवून गेली, पण त्या आठवणींना जन्म देऊन गेली. लोक म्हणतात अधुरं प्रेम दुःख देतं, पण मला वाटतं अधुरं प्रेम माणसाला जगायला शिकवतं. ते तुम्हाला सांगतं की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी नसते. काही गोष्टी फक्त मनात जपण्यासाठी असतात. आजही जेव्हा तो त्या कॉफी शॉपच्या जवळून जातो, तेव्हा त्याला त्या कोपऱ्यातला टेबल रिकामा दिसतो. तिथे आजही दोन स्वप्न एकमेकांना निरोप घेताना दिसते. तर आता आपण या आपल्या गोष्टीचा निरोप घेताना एक काही शब्द आठवले. काही भेटी या भेटी नसतात, तर ते तर जगाचा निरोप घेण्याचे क्षण असतात. हसून निरोप द्यायचा असतो एकमेकांना, पण काळजात मात्र आठवणींचे सण असतात. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी गोष्ट असेल, म्हणजेच शेवटची भेट झाली आहे का? असेल
तर आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका अधुरे कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आठवणींना जपून ठेवा. धन्यवाद.